नमस्कार मित्रांनो, विनोदोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये स्वानंदीने आता आजींना शब्द दिलेला असतो, सगळे काही भांडे आहे ते सगळे मात्र आता पितळेची भांडे त्यांनी साफ केलेली असतात आणि ते भांडे मात्र आता बघून समोर येतो। समोर विचारतो की काय झालं स्वानंदी मॅडम, हे काम तुम्ही का करतात? त्यावरती आता स्टाफ कुठे गेलेला आहे असं म्हणतो। तर स्वानंदी म्हणते की अहो स्टाफ कशाला, बाकीची खूप कामं आहेत ना त्यांना, त्यामुळे आता हे काम मी केलं तर काय बिघडतं, म्हणून मात्र आता स्वानंदीने सगळं स्वच्छ वगैरे सगळं काही साफ केलेलं असतं। समोर म्हणतो की अहो हे करण्यासाठी केवढी ताकद लागते आणि हे बघा तुम्ही सगळं काही ठेवून द्या, मी करतो। स्वानंदी म्हणते की अहो पण का, तुम्ही का करायचं हे तुमचं काम नाही। त्यावरती लगेच आता समोर विचारतो हे कोणी ठरवलं? तेव्हा स्वानंदी म्हणते की मी ठरवलं। समोर म्हणतो की पण का तुम्हाला असं वाटतं हे काम मला नाही जमणार म्हणून? त्यावरती आता स्वानंदी म्हणते की अहो राजवाडे तसं नाही, मी दमून आलेला आहात आणि आता समोर काही ऐकायला तयारच नसतो। तो म्हणतो की द्या इकडे आणि दोघंही मात्र आता एकमेकांच्या हातातून कापड हिसकावत असतात। तर लगेच स्वानंदी म्हणते की अहो का करतात हे सर्व? स्वानंदी म्हणते की तुमचं वय वाढले। तेव्हा आता समोर रागाने म्हणतो की काय वय वाढलं, काय बोलतात तुम्ही स्वानंदी मॅडम? आणि हे बघा लग्नामध्ये नवरा बायको हे इक्वल असतात, संसार दोघांचा असतो, कामही दोघांचं असतं, सगळं काही दोघांचं असतं। तेव्हा स्वानंदी म्हणते की आहो, तर समोर म्हणतो की नाही तुम्ही शांत राहायचं आणि हे सगळं काही काम आता तुम्ही एकटीने नाही तर मी तुम्हाला करू लागणार आहे, तुम्ही हे सर्व नाही करायचं, मी आहे ना। हे बघा या कामामध्ये मला तुमची मदत करायची आहे, त्यासाठी माझा हट्ट आहे। समोर मात्र स्वतः हे सर्व करायला घेतो आणि तो आता स्वानंदीची इतकी काळजी घेत असतो, तिच्या चेहऱ्यावर जो काही आलेला घाम आहे तर तो सुद्धा तो पुसतोय, इतकं छान मात्र आता त्याला वाटत असतं। तेव्हा स्वानंदीला इतकं छान वाटत आहे, ती खूप खुश होत मात्र बघत आहे ह्या समरकडे। दोघांचंही आता खूप छान रोमॅन्टिक सुरू असतं। त्यानंतर मात्र आता इकडे सुष्मिता चिडलेली असते, तर सुष्मिता म्हणते की मॉमींला खरंच काही कळत नाही नक्की काय करावं। त्यावरती सॉरी ती म्हणते, तर मलिका म्हणते की अगं सॉरी कशाला बाळा? तेव्हा सुष्मिता रडतच म्हणते की आज मात्र काहीच नीट झालेलं नाही ना, घराचा मेक ओव्हर व्यवस्थित झालेला आहे की ना सगळं काही, मी ताईचं सुद्धा काहीच ऐकलं नाही आणि एवढं सगळं करून सुद्धा मात्र आजी रडल्या, त्यामुळे सगळं काही माझं फेल गेलं, सगळं काही बॅड झालं, मला वाईट वाटतं। तर मलिका लगेच म्हणते की अगं तू किती भोळी आहेस ग, ती स्वानंदी तुला इतका त्रास देते तरी सुद्धा तू मात्र तिच्याबद्दल असा विचार करतेस, अगं हे बघ इतकं सुद्धा भाबडं असू नये। तेव्हा आता लगेच सुष्मिता म्हणते अहो हे बघा मॉमींला ताईचं राईट होतं, ती बरोबर होती। तर मलिका लगेच आता पुन्हा स्वानंदी विषयी तिचे कान भरायला सुरुवात करते आणि म्हणते की कसलं राईट आणि कसलं काय होतं, तिची सवयच आहे ती, किती मोठा तमाशा होणार आहे हे तिला माहिती होतं आणि आजीला वाईट वाटेल हे सुद्धा तिला माहिती होतं। ऐकून आता सुष्मिता लगेच विश्वास ठेवते आणि म्हणते की रिअली? तेव्हा मलिका म्हणते की हो अगं तिला तुझी थोडी सुद्धा बिलकुल काळजी नाही, ती सर्व हे नाटक करते, जर तिला तुझी काळजी असती तर ती मात्र तुझ्याशी प्रेमाने बोलली नसती का, नाहीतर अशी अंगावर तुझ्यावर अशी भस्कन वरडली असती का? त्यावरती लगेच आता ही सुष्मिता म्हणते की हो ना यू आर राईट, मला तर असं वाटतं की तिला हे सर्व काही करून बरंच वाटत असेल, कारण सर्वांच्या समोर ती किती आदर्श सून आहे हे तिला दाखवायचं असेल, म्हणून ती आता हे सर्व करत आहे। तिला हिरोईन बनण्याचा चान्स मिळालेला आहे आणि पुन्हा एकदा आता तिला हे सगळ्यांसमोर ती किती चांगली आहे हे दाखवण्याचा मात्र चान्स मिळालेला आहे आणि तिला असं दाखवायचं होतं की तू तर कधीच कुणाचा विचार करत नसते आणि शेवटी तेच तिला दाखवायला मिळाले, बघितलंस ना। आणि तिला मात्र हे सगळं काही तुला कळून द्यायचं नाही। तर सुष्मिता म्हणते की पण मला कळतं। तेव्हा मलिका तिच्याशी अगदी गोड बोलते आणि म्हणते की अगं बाळा तुला कळतं, परंतु तेच मात्र तिला दिसून द्यायचं नाही, तिला मात्र आता स्वतःच्या बहिणीपेक्षा स्वतःची इमेज जास्त महत्वाची आहे। अगं तू हाच विचार कर ना, तुमच्या लग्नाचं रिसेप्शन होतं तेव्हा वाईट कोण ठरलं? तर सुष्मिता म्हणते की मी। तर मग मलिका लगेच म्हणते की हो तिला तर तेच हवं होतं, म्हणूनच तिने हे सर्व केलं। आणि हे बघ ते सर्व जाऊन दे, अगं अर्पिताच्याच बाबतीत घे ना, शेवटी तू तिला तुझ्या मनाने घरी आणलं, पण शेवटी सगळ्यांच्या समोर वाईट कुणाला ठरवलं? तर सुष्मिता तर रडतच म्हणते की मला। तेव्हा आता मलिका लगेच पुन्हा तिचे कान भरते आणि म्हणते की हो स्वानंदीला हेच हवं असतं की आमच्या आईने फक्त तिचं कौतुक करावं, बाकी कोणाचंच नाही। आता सुद्धा तेच झालं की आता ती स्वानंदी तुझ्यावर जर भडकली नसती तर आई रडल्याच नसते। तेव्हा आता सुष्मिता विचार करते आणि म्हणते की हो खरोखर आहे तुमचं, मी तर हा विचारच केला नव्हता। तर मलिका आता म्हणते की हो अगं तिला सगळं काही माहिती असतं आणि बघ ना सगळ्यांच्या नजरेमध्ये ती हिरोईन असते, तिने काय केलं की सगळ्यांच्या नजरेमध्ये स्वतःला हिरोईन बनवून टाकलेला आहे आणि माझ्या सुष्मिताच्या बाबतीत काय केलं तर तिला व्हिलन ठरवलेलं आहे।
हे ऐकून आता सुष्मिता म्हणते की नाही मॉम इन लॉ, मला व्हिलन नाही बनायचं, हिरोईन मी आहे आणि मला हिरोईनच राहायचं आहे आणि हो मीच हिरोईन राहणार आहे असे ती ठरवते. त्यानंतर इकडे समर भांडी पुसत असतो. स्वानंदी आता त्यांचा हात धरते आणि ती समरला म्हणते की तुम्ही बास करा, तुम्ही आराम करायला जा. समर ऐकायला तयार नसतो. समर म्हणतो की नाही ती भांडीच पुसणार असं म्हणतो. तर स्वानंदी म्हणते की इतके मोठे बिझनेसमन आहात आणि जर कोणी बघितलं तुम्हाला भांडी पुसताना तर काय म्हणतील. तर समर म्हणतील काय म्हणतील म्हणजे बिझनेसमॅनने घरातील काम करू नये असं कुठे आहे का. आणि हे बघा तुमचंच घ्या, तुम्ही तर घरातील काम करून मात्र नोकरी करता, तेच तसेच मी करतो. तेव्हा स्वानंदी म्हणते की हो मी नोकरी सुद्धा करायचे आणि घरातील काम सुद्धा करायचे, तुम्ही करत नव्हतात म्हणून मी तुम्हाला म्हणते. तर समर म्हणतो की इतकी वर्ष तुम्ही नव्हतात मग नव्हतो करत. तेव्हा स्वानंदी म्हणते की एक्झॅक्टली म्हणजे तुम्ही माझ्यामुळे काम करतात ते मला नकोय, तुम्ही आराम करा जाऊन. समर म्हणतो की नाही मला एकट्याला आराम करण्याचा कंटाळा येतो, मला खूप बोर होतं, त्यापेक्षा मी काम करतो की तुमच्या सोबतच काम करतो, ते तुम्ही तेथे मी. तेव्हा स्वानंदी म्हणते की अहो कसला हट्टीपणा आहे हा. आता समर म्हणते की हो आहे ना हट्टीपणा. तर लगेच स्वानंदी म्हणते की अहो जर कोणी बघितलं तर काय वाटेल. समर म्हणतो की बघून द्या काय फरक पडतो. आणि हे बघा नवरा बायकोचं नातं कसं असेल हे त्यांना कळेल. प्रोफेशनल एकीकडे आणि पर्सनल आयुष्य एकीकडे, म्हणून मात्र आता सगळं काही करायचं असतं. त्यामुळे आता हे सगळं काही पटपट झालेलं आहे. त्यामुळे चला तुम्ही आराम करा, तुम्हाला आराम करण्याची वेळ आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते की अहो असं काय करतात तुम्ही. आणि समर म्हणतो की हे सगळं मी मितालीकडून करून घेणार आहे. आता मात्र सगळं काही मिताली करणार आहे तर, आणि मी सगळं स्टाफकडून करून घेणार आहे. तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही फक्त आराम करा. हे बघा तुम्ही काही काळजी करू नका, मी आलोच. तेव्हा स्वानंदी म्हणते की हट्टी आहात, एकदम हट्टी. तेवढं तिथे मिताली येते. तर समर आता मितालीला म्हणतो की हे बघ चल आता ही जी काही भांडी आहे तर ती व्यवस्थित लावून दे, आणि आज जे काही झालेलं आहे असं परत व्हायला नको म्हणून तो सगळी काही भांडी लावून द्यायला सांगतो. सगळी साफसफाई झालेली असते. त्यानंतर इकडे आता ही सुष्मिता आता जे काही मलिकाने तिचे कान भरलेलं आहे त्याचा विचार करत असते आणि म्हणते की हो ताईनं खरंच सतत मला रागवत असते, बोलत असते, तिला काय गरज आहे इतकं सगळं काही भडकण्याची, म्हणून मात्र चिडचिड करत असते. आणि तेवढ्या तेथे स्वानंदी येते आणि स्वानंदी सुष्मिताला सुष्मिता असं म्हणते. तर सुष्मिता रागानेच आणि चिडचिड करत म्हणते की आता काय गरज आहे तुला इकडे येण्याची. तर स्वानंदी तिला फक्त एका शब्दात म्हणते की तू शांतपणे बोल. सुष्मिता म्हणते की मी का शांत होऊ, तू का शांत होऊ शकत नाही. आणि तुला तर आता खरंच खूपच मज्जा आली असेल, कारण माझ्यावर सगळ्यांच्या समोर तू अशी फायरिंग केली, त्यामुळे मात्र तुला खूप छान वाटलं असेल. तेव्हा स्वानंदी म्हणते की अगं सुष्मिता, आणि हे बघ मी माझ्या म्हणून नाही चिडलेले, आणि हे जे काही तू करतेस ना ते खरंच मला नाही आवडत. आणि आजकाल मात्र आपल्या दोघीमध्ये बोलणं होत नाही, आपल्या दोघीमध्ये मात्र शांत असा संवाद व्हायला हवं, आणि तो संवाद आपल्यामध्ये व्हायला पाहिजे, परंतु तो संवाद आपल्यामध्ये होत नाही. सुष्मिता म्हणजे की म्हणजे तुझं मत आहे की मी तुझं ऐकलं पाहिजे. त्यावरती आता स्वानंदी म्हणते की नाही हे बघ अगं मी तुला असं म्हणजे समजावते, थोड्याशा बाबतीत जे काही म्हणजे जास्त समज मला आहे, अनुभव मला आहेत, या घरातील अनुभव मला जास्त आहेत, कारण मी तुझ्यापेक्षा या घरात किती दिवसापासून राहते, या घरात कोणाचे स्वभाव कसे आहे, कोणत्या गोष्टी कधी घडतात हे सगळं मला माहिती आहे. आणि हे बघ राजा अगं तुला सगळं काही शिकण्याची गरज आहे. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की अगं चल हट, इतकी डम नाही, तुम्हाला असली ट्रीटमेंट देत जाऊ नकोस, हे बघ मला सुद्धा सगळं काही कळतं. तेव्हा स्वानंदी म्हणते की हो का अगं तुला सगळं काही कळतं, मग इतकी साधी गोष्ट का कळली नाही. बाबांनी आपल्याला काय शिकवलं, हे घर कुणाचं आहे तर आजींचं आहे, मग त्यांच्यासाठी इतकी महत्वाची गोष्ट की इमोशनल गोष्ट आहे त्यांची, इतकी अगदी त्यांना जुडलेली, आणि मग त्यांचं भांड्याचं जे काही आहे ते असं का विकून फेकत होती, आणि ते करताना तुला काहीच कसं वाटलं नाही, तू त्यांच्या भावनांशी खेळत होती, तुला फोनवर सांगण्याचा प्रयत्न केला होता पण तू त्यावेळेस माझं ऐकलंस का, आणि सगळ्यांच्या समोर शेवटी तुम्हाला खोटं ठरवण्याचा सुद्धा प्रयत्न केलास, पण तू असं का वागतेस. अगं हे बघ सूस, आपण राजवाड्यांची सुना आहोत, राजवाड्यांची सुना आपण नंतर आहोत, अगोदर आपण एकमेकींच्या बहिणी आहोत. अगं असं होत नाही राहिलं पाहिजे. आपल्यामध्ये जर सतत असे वाद होत राहिले तर घरातील वातावरण कसं होईल. तेव्हा लगेच आता सुष्मिता म्हणते की वाव ग्रेट आयडिया आहे तुझ्याकडे खूपच, म्हणजे घरातील वातावरण आता जे काही बिघडवते तर ती मी एकटीच आहे, म्हणजे तुला हेच म्हणायचं आहे की तू खूप चांगली आहे आणि मी खूप वाईट आहे, मी व्हिलन आणि तू हिरोईन असंच तुला म्हणायचं आहे. तेव्हा स्वानंदी वैतागून म्हणते की अगं सुष्मिता मी कधी तुला असं म्हटले, अगं मी फक्त तुला समजवण्याचा प्रयत्न करते आणि तुला का ते कळत नाही. हे बघ आता तू जे काही वागते ना तशी तू नाही. मग राजा अगं मला सांग तुला कसला प्रेशर आहे का, आपण नीट विचार
करून सगळं काही ठीक करू आणि मी पूर्ण वेळ तुझ्या बरोबर आहे. तेव्हा मग सुष्मिता काही ऐकायला तयार नसते. ती म्हणते की माझ्यावर फक्त तुझाच प्रेशर आहे, जलस आहे माझ्यावर, माझ्याकडे अधिकार आहे म्हणून तुला प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये मध्ये करायचं असतं, माझा प्रत्येक डिसिजन तुला स्पॉइल करायचा असतो. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझे कोणतेही प्लॅन सक्सेस नाही होऊन देणार. आता स्वानंदीला धक्काच बसतो. स्वानंदी विचारते की अगं कसला प्लॅन? त्यावरती लगेच आता सुष्मिता म्हणते की मला व्हिलन ठरवण्याचा, मी हिरोईन आहे आणि सगळ्यांच्या समोर तुला व्हिलन ठरवण्यासाठी मी प्रयत्न करतच राहणार आहे आणि मी हिरोईन आहे असे बोलत बोलत चिडचिड करत मात्र ती आता बाहेर निघून जाते. आनंदी बिचारी आणखीन टेन्शन मध्ये येते आणि आपल्या रूम मध्ये येऊन बसते. समर आता सगळं काही काम करून येतो आणि म्हणतो की स्वानंदी मॅडम झाली सगळी काही काम, मितालीला मी सांगितलं स्पष्टच, यानंतर मात्र असं काही घडायला नको आणि सगळं काही जिथल्या तिथे लावायला सांगितलं. त्यानंतर स्वानंदी काहीच बोलत नसते. समर तिला विचारतो की अहो काय, आता तर तुम्ही बाहेर बऱ्या होतात पण आता काय झालं? तेव्हा तर स्वानंदी म्हणते मला खरंच खूप अपराधी असल्यासारखं वाटतं, कारण राहून राहून तेच वाटतं. जे काही आता सुष्मिता आज वागली ना ते मला नाही आवडलं. आजीचा सुद्धा विचार तिला नाही करता आला. तेव्हा आता समोर म्हणतो की हे बघा स्वानंदी मॅडम, मी तुम्हाला सांगू का, कारण आजी जरी दुखावली गेली असली ना तरी सुद्धा ती मनात काही ठेवत नसते आणि आता मात्र ती हॅपी असेल, तिचं काही मनात राहिलं नसेल. तर लगेच स्वानंदी म्हणते की अहो हा त्यांच्या मनाचा मोठेपणा झाला राजवाडे, आता त्यांना दुखावण्याचा अधिकार कोणी दिलेला आहे बरं? नक्की काय आणि कसं तेच कळत नाही. हे बघा मी तिच्या वतीने माफी मागते. तेव्हा समोर म्हणतो की हे बघा स्वानंदी मॅडम, आता प्लीज तुम्ही असं आता हे जे काही पुराण आहे तर ते सुरू करू नका. तुमचा काही दोष नसताना तुम्ही सॉरी कशाला म्हणतात बरं? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती भांडी गेली नाहीत, ती घरातच आहे. हे बघा सुष्मिताच्या बाबतीत म्हणताल तर ती खरंच लहान आहे आणि तुम्ही तिचं इतकं मनावर घेऊ नका. त्या घरामध्ये तिला सून म्हणून स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं असं तिला वाटतं. स्वानंदी म्हणते की अहो पण काय हे असं? स्वानंदी म्हणते की का पण? अहो इच्छा नसताना मात्र आपण ती या घरची सून आहे हे मान्य केलं, पण तरी सुद्धा तिला का असं करायचं? परंतु हे बघा राहून राहून माझ्या मनामध्ये तोच विचार येतो की सुष्मिता खरंच असं नाही वागू शकत. असं मॅच्युअर का वाटते? म्हणजे असं की ती आता हे सगळं काही आता मनासारखं वागत असते परंतु सगळं काही उधळून टाकत असते, तिच्या मनात राहत नसते ह्या गोष्टी. बघा एक वाईट व्यक्ती नाही ती, माणूस म्हणून तिने आतापर्यंत कुणाबद्दल वाईट विचार केलेलाच नाही. आता जे काही ती वागते ना तर ते कुणाचं तरी ऐकून अगदी वागते, संशयास्पद वाटतं तिचं वागणं, ती तशी नाही आता जे काही वागते ते. मला तर असं वाटतं की काकूंचं ऐकून ती असं वागत असेल बहुतेक. तेव्हा आता समर म्हणतो की अहो स्वानंदी मॅडम तुम्ही का असं बोलतात? काकूबद्दल, काकू खरंच असं नाही करू शकत. माझ्या काकूबद्दल असा वेगळा विचार तुम्ही करू नका. आणि तुम्ही बघितलं नाही का की दरवेळेस मात्र काकू तिला सपोर्ट म्हणजे तिला बोलत असते आपण जे काही बोलतो त्यावरून. आनंदी आता परत सुद्धा तेच सांगण्याचा प्रयत्न करते की आजींचे भांडे विकणारी माझी बहीण नाही, कारण ती मुळात म्हणजे कशी आहे की तिच्यात अगदी छंदामध्ये रमणारी, स्वतःचे फोटो काढणे आणि काहीतरी आता मेकअपचं सामान घेण्यासाठी पैसे जमवणं, कुठल्या अँगल मधून आपण छान दिसतो. माझे फॉलोअर्स किती आहे, 2-4 फॉलोअर्स जर वाढले तर तिला खूपच छान वाटतं, कमी झाले तर वाईट वाटतं आणि पार्टी सुद्धा करावीशी वाटते. त्यात म्हणजे सुष्मिताला लग्नच कधी करायचं नव्हतं, तिची स्वप्न फार वेगळी होती. त्यात म्हणजे आता तिने हे लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर मात्र घरामध्ये कुठल्याही गोष्टीला हात लावलेला नाही. आता तर लगेच सगळ्या काही गोष्टीवर अधिकार गाजवायला निघाली आणि हे जे काही ती वागते तर ते माझ्या बुद्धीच्या पलीकडे आहे. समोर तिला समजतो की अहो स्वानंदी मॅडम, तिचं अचानक लग्न झाल्यामुळे ती मात्र स्वतःला असं मोठी समजायला लागली. तिला असं वाटतं की या घरात प्रत्येकाने तिचा या घरातील सून म्हणून स्वीकार करावा असं बहुतेक. तेव्हा स्वानंदी म्हणते की मुळात म्हणजे ती नवीन आता घरात आली, तिला कोण काय काम करतं, कुठल्या गोष्टीबद्दल काय आहे याच्याबद्दल कोणतीही माहिती नाही. आपण मात्र अधिकार जाऊन कुणाकडे मागायचे हे तिला कसं समजलं? या सगळ्या गोष्टीचा अनुभव तिच्याकडे आला कुठून? अधिकार मिळाल्यानंतर त्याचा गैरवापर कसा करायचा हे सुचलं कसं कळालं? तिला कोणीतरी हे सांगत आहे आणि आता अर्पिताताई सुद्धा घरात नाही, मग नक्की तिचे कान कोण भरत आहे? अंशुमन. म्हणजे त्याच्याबद्दल माझं मन फार काही अगदी वाईट नाही आणि बरं सुद्धा नाही, परंतु ह्या सगळ्या किचन ड्रामामध्ये तो तिची मदत करतोय बहुतेक. परंतु मला काकूंचा सुद्धा संशय येतो. त्यावरती आता लगेच समर म्हणतो की हे बघा तुम्ही जरी म्हणत असाल ना तरी सुद्धा. तेव्हा समर परत म्हणतो की नाही काकू इतकी वाईट नाही. आनंदी म्हणते की हे बघा मी उगाच नाही बोलत, मला कळतं ना तुमच्या आयुष्यामध्ये काकूंचं स्थान किती मोठं आहे म्हणून. मी सुद्धा काहीतरी कारण असेल म्हणूनच बोलते ना. प्लीज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा की घरात जे काही घडतं त्या सगळ्या मुळाशी काकू आहे. तेव्हा समर म्हणतो की अहो तुम्ही काय बोलतात, ती माझी काकू आहे आणि मला हे मान्य नाही, मला हे तुमचं म्हणणं नाही पटत आणि या बाबतीत मात्र आपलं एकमत नाही होऊ शकत. तेव्हा स्वानंदी म्हणते की आजपर्यंत मी कोणती गोष्ट खोटं बोलले का? तर समर म्हणतो की
हे बघा पुरावा द्या त्या बाबतीत. हे बघा माझी काकू फक्त माझी काकू नाही तर आईच्या स्थानी आहे ती. तुम्ही मला पुरावा द्या आणि तो पुरावा जर तुम्हाला मिळाला नाही तर तुम्हाला मात्र आता या घरातील काकूचं स्थान आणि तुमच्या मनातील स्थान आता हे मान्य करावं लागेल. तेव्हा स्वानंदी म्हणते की आणेल, मी लवकरात लवकर पुरावा सुद्धा आणेल आणि तुम्हाला दाखवून सुद्धा देईल. कारण जसं दिसत आहे तसं नाही, इतके वर्ष जे दाखवलं जातं तसं. तेव्हा समर हे ऐकून घेतो आणि म्हणतो स्वानंदी मॅडम, माझ्या आई वडिलांनंतर काकूने माझा सांभाळ केला. मी जसं माझ्या आईला मानतो तसंही मी माझ्या तिन्ही भावांना म्हणजे चुलत भावांना तसंच मानतो माझ्या मुलाप्रमाणे. या कुटुंबामध्ये वादविवाद होऊ नये यासाठी मी कायम माझा आग्रह होता आणि यापुढे सुद्धा राहील. हे घर एकत्र राहावं, त्यामध्ये फूट पडू नये अशीच माझी इच्छा आहे आणि कायम मात्र आता हीच इच्छा राहील. त्यामुळे तुम्हाला जे काही करता येईल ते तुम्ही करा, परंतु विचार करून करा. कारण माझं कुटुंब माझ्यासाठी कायमच महत्वाचं होतं आणि कायमच ते महत्वाचं राहील. तेव्हा समोर आता उठून जातो आणि स्वानंदी विचारत पडते. त्यानंतर आता इकडे ही मलिका, तर सुष्मिता मात्र ही जी काही बोललेली आहे स्वानंदी विषयी चांगलं म्हणून मात्र आता मलिका आणि अंशुमनला खूपच टेन्शन येतं आणि आता मलिका अंशुमनला म्हणते की हे काय आहे. त्यावरती मात्र आता लगेच अंशुमन म्हणतो की हो, इकडे आल्यापासून या घरात आल्यापासून ती पहिल्यांदा स्वानंदी विषयी चांगलं बोलली असेल. तेव्हा मलिका म्हणते की अरे शेवटी त्या बहिणी आहे आणि नातं कधीतरी डोकं वर काढणारच आणि किती काही झालं तरी ह्या सुष्मिताच्या डोक्यात म्हातारीबद्दल, समरबद्दल आणि स्वानंदीबद्दल राग राहिलाच पाहिजे. तेव्हा अंशुमन विचारतो की पण कसं. तर मलिका म्हणते की जे काही सुशला अधिकार आहेत ना त्याचा वापर करून आता या घरामध्ये आपल्याला अगदी उच्छाद मांडायचा आहे. काल आप्पीचं झालं, आज भांड्यांचं झालं, उद्या काहीतरी आता नवीन करायचं. ही सुष्मिताला सगळ्यांच्या समोर तोंडावर पाडण्यासाठी आता ही मलिका मात्र दुसरं काहीतरी प्लॅन करण्याचा ठरवते आणि खुश होते. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.